रामकृष्ण हरी माऊली माती माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण करतोय पंढरीची वारी संत तुकोबा यांच्यासोबत. आज बारामती ते संसद असा प्रवास असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांचे निवासस्थान संत तुकोबाराय पालखी सोहळा आता काटेवाडीमध्ये आलेला आहे आणि आम्ही लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आलेलो आहोत. कसं आहे त्यांचं घर हे जाणून घेण्याची इच्छा होती म्हणून आलो. चला चला थँक्यू. अजितदादा म्हणजे नुसताच बोलणारा नेता नव्हता, तर स्वतः खिलार जातीचे 2 एक नंबरची बैल इथं बांधून आहेत घरच्या गोठ्यावर आणि गावठी गाया, पॉवरफुल बैल. अजितदादांचा स्वतःचा गोठा, म्हशी गाया, खूप मोठा गोठा आहे. खरंच लोकनेता कशाला म्हणायचं, तर प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणे गरजेचं आहे त्याला. आणि म्हणून इथं होस्टेन फ्रिजियन आहेत, जर्सी आहेत, त्याच्यानंतर आता देवणी पाहिली, पुंगनूर पाहिली, गीर पाहिली, सहवाले, खिलारे, अजून कांक्रेज आहे. प्रत्येक प्रकारची गाई. हा, कोंबड्या पण आहेत. हां, इकडे कोंबड्या पण आहेत. आणि ही पा एक नंबरचं ब्रीड होस्टेन फ्रिजियन. कमीत कमी 30-35 लिटर दूध देणार. आणि प्युअर ही पारडी बरोबर धुवून ठेवलेली पा प्युअर ब्रीडच्याच गाय आहेत. एक नंबर गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे फक्त बोलणारा नेता नव्हता, तो सगळं करणारा नेता होता. ही गिर नाही, ही लाल कंदार दिसते. ही गिर नाही, ही लाल कंदार आहे. डांगी लाल कंदार ना, डांगी लाल कंदार पण नाही, डांगी डांगी. अजितदादा पवार यांचे इथं वेगवेगळे अवजारं पण आहेत. हे कशासाठी काय कळत नाही, पण आहे ते तर 4-5 फूट खाली खोदल. ते मध्ये ऊसात घालायला बहुतेक आतमध्ये. हे ट्रॅक्टर सगळं म्हणजे शेतकऱ्याकडे जे असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आहेत इथं. वेगवेगळ्या प्रकारची गवतं इथं, वेगवेगळे ट्रॅक्टर उभे आहेत आणि ट्रॅक्टरचे सर्व अवजार आहेत. प्रॉपर शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडे जे असायला पाहिजे ते सगळं माहिती होतं त्यांना. हो, हा जो नांगर आहे आपल्याकडे कमी पाहायला मिळतो. तवा नांगरच ना असं पलटी मारतं ना, मग ढेकळं पडतो. काय म्हणतात त्याला? हॅरो. नेपेर आहे बघ ना, पण स्वच्छ किती खाली. हा, स्वच्छता बघ ना खाली नेपियर मध्ये. ऊस नसतो लोकांचा आहेत का स्वच्छ? हे काय, हे वेगळे. अस्थि विसर्जन केलं असेल. नक्की माहिती नाही, पण हे कदाचित दादांच्या प्रीत्यर्थ म्हणजे दादांच्या स्मरणार्थ लावलेलं वडाचं झाड दिसते. नक्की काय माहिती नाही, पण त्याला येण्यासाठी
व्यवस्था केलेली आहे आणि अशी व्यवस्था आहे. गोठ्याच्या कडेलाच जाण्यासाठी मार्ग पण ठेवला आहे. नक्की माहिती नाही, आपल्याला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. स्वर्गीय अजितदादा पवार यांची विहीर वारकरी मंडळी आंघोळ करत होते. आणि पहा विहीर कशी असावी ते उत्तम उदाहरण. सगळ्याला सोलर लावलेले भली मोठी सौर पंप आहेत. सगळ्यांना सोडायचं पाणी नैसर्गिक बरोबर. पाहुणे पाणी इकडे पंप हाऊस. एखाद्या शेतकऱ्याकडं किती लक्ष पाहिजे शेतीवर. सगळे प्रकारचे पाईप, ठिबकचे सगळं साहित्य, म्हणजे ऐन वेळेस पळापळ करायची नाही. सगळं साहित्य जागेवर उपलब्ध आहे. काम चालू राहिलं पाहिजे. बाकीचे बसून घ्या की, बसून घ्या तुम्ही. बसून घ्या.